मे रोजी माननीय आमदार जगन्नाथप्पा शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट अँड रेजिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड रेजिस्ट असोसिएशनच्या आदेशानुसार ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात आज सर्व देशव्यापी बंद पुकारलेला आहे। ऑनलाईन औषध विक्री हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 याच्यामध्ये कुठलाही प्रावधानच नाही ऑनलाईन औषध विक्री करणे। खरं तर ऑनलाईन औषध विक्री करण्याच्याऐवजी जर तुम्ही डायरेक्ट केमिस्टकडनं आपल्या औषधी खरेदी केली तर त्याच्यात ओरिजिनल औषध मिळण्याचे भरपूर चान्सेस आहेत। आणि हा बंद आजचा कुठल्याही रुग्णाच्या विरोधात नाही किंवा कुठल्याही कॉर्पोरेट केमिस्टच्या विरोधात नाही। हा बंद फक्त रुग्णांना योग्य चांगल्या प्रतीची औषधं मिळणे आणि जे अवाजवी कॉर्पोरेट कंपनी डिस्काउंटचा सुळसुळाट माजवलेला आहे त्याच्यावर रोक लावणे। आम्हाला मार्जिनच आम्हाला 20% मिळते आणि कॉर्पोरेट कंपन्या 50-50% डिस्काउंट देतात। म्हणजे स्वतःच्या पदरचं त्यांनी जाळून आमची ही केमिस्ट यांना संपवायला बसलेले आहेत। त्याच्यामुळं आमचा आज हे देशव्यापी बंद सर्व केमिस्ट जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बंद ठेवून यशस्वी पार पाडणार आहे। कंपन्यांना डिस्काउंट देणं शक्य आहे, मग तुम्हाला काय अडचण? कंपन्याला डिस्काउंट देणं शक्य आहे असं नाही। ऑनलाईन औषध जे येते तर त्याच्यात 100 नाही 1000% डुप्लिकेशनचे चान्सेस आहेत। पण आमच्याकडनं जे औषधं केमिस्ट बांधवाकडनं घेतात त्याच्यात एक औषधसुद्धा तुम्हाला बोगस मिळणार नाही। जर तसं असलं तर तुम्हाला FDA देऊन तुम्हाला कुठलीही कारवाई करायला चान्सेस आहेत। आज ऑनलाईन औषध विक्री करताना कुठलाही पेशंट जसं केमिस्टच्या दुकानात तुम्ही 50 रुपये ठेवा किंवा 500 रुपये उसने ठेवा हे म्हणतात, तसं ऑनलाईनवाले ऐकत नाहीत। तुमचे किंवा गोळ्या खाल्ल्या काही उरल्या गोळ्या ते गोळ्या वापस आणून देतात, पण ऑनलाईन औषधवाले घेत नाहीत परत।